श्रावणी सोमवारची कथा म्हटली की गुणनिधी या दारिद्र्य आणि पापात बुडालेल्या पण श्रावणी सोमवार नकळत घडलेल्या शिवभक्तीमुळे उद्धरून गेलेल्या भक्ताची कथा सर्वात हृदयस्पर्शी आणि भावूक मानली जाते. ही कथा सांगते की श्रावणी सोमवारी महादेवाची निष्काम सेवा केली तर साक्षात काळ आणि पापही भस्म होऊन माणसाचे जीवन कसे बदलून जाते. प्राचीन काळी कापिल्य नगरात दीक्षित नावाचे एक अत्यंत ज्ञानी आणि धार्मिक पंडित राहत होते. त्यांच्या मुलाचे नाव गुणनिधी होते. गुणनिधी दिसायला अत्यंत तेजस्वी आणि बुद्धिमान होता. पण कुसंगतीमुळे म्हणजेच वाईट संगतीमुळे तो चोरी आणि व्यसनांच्या आहारी गेला. तो घरातून पैसे चोरून जुगार खेळायचा. आई मुलाच्या मोहापोटी ही गोष्ट वडिलांपासून लपवून ठेवायची. एक दिवस वडिलांना गुणनिधीच्या सर्व वाईट कृत्यांबद्दल समजले. त्यांनी अत्यंत दुःखाने आणि रागाने गुणनिधीला घरातून हाकलून दिले. घरातून हाकलल्यानंतर गुणनिधीकडे न अन्न होते न निवारा. जुगारातील मित्रांनीही त्याला दूर केले. तो भुकेने व्याकुळ होऊन जंगलात आणि भटकू लागला. भटकत भटकत तो एका नदीकाठी पोहोचला. योगायोगाने तो दिवस श्रावणातील पहिला सोमवार होता. नदीकाठी शिवभक्तांची मोठी गर्दी जमली होती. लोक श्रावणी सोमवारनिमित्त उपवास करत होते. महादेवाला जलाभिषेक करत होते आणि हर हर महादेवाचा गजर करत होते. गुणनिधी भुकेने व्याकुळ होता, पण त्याला कुठेही अन्न मिळाले नाही. त्यामुळे नकळत त्याचा दिवसभर कडक उपवास घडला. रात्र झाली. जंगलातील एका शिवमंदिरात श्रावणी सोमवारचे जागरण सुरू होते. भक्तांनी महादेवाला विविध नैवेद्य, फळे आणि शिजवलेले अन्न अर्पण केले होते. गर्दी कमी झाल्यावर आणि लोक झोपी केल्यावर भुकेने तडफडणाऱ्या गुणनिधीने मंदिरात प्रवेश केला. त्याचा उद्देश फक्त महादेवाला दाखवलेला नैवेद्य म्हणजेच ते अन्न चोरून आपली भूक भागवणे हाच होता. मंदिर अत्यंत अंधारे होते. गर्भगृहात महादेवाच्या पिंडीसमोर एक छोटासा दिवा जळत होता, पण त्याची वात लहान झाल्यामुळे दिवा विझणारच होता. नैवेद्य कुठे ठेवला आहे हे गुणनिधीला अंधारात दिसत नव्हते. म्हणून गुणनिधीने आपल्या अंगावरील वस्त्राचा म्हणजेच धोतराचा एक तुकडा फाडला, त्याची वात बनवली आणि ती वात त्या दिव्यात सरकवून दिवा उजळला. त्या दिव्याच्या प्रकाशात त्याला नैवेद्य दिसला. त्याने नैवेद्य उचलला आणि तो पळू लागला. पण घाईघाईत त्याचा पाय एका झोपलेल्या रक्षकाला लागला. रक्षकाने चोर चोर म्हणून हाक मारली. पळताना गुणनिधीचा पाय घसरला. तो दगडावर आदळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यमदूत आणि शिवदूतांमधील संघर्ष. गुणनिधीचा आत्मा जेव्हा शरीरातून बाहेर पडला तेव्हा त्याला नेण्यासाठी भयानक दिसणारे यमाचे दूत म्हणजेच यमदूत पाश घेऊन आले. पण त्याचवेळी आकाशातून एक दिव्य तेजस्वी विमान आले, ज्यातून महादेवाचे शिवदूत खाली उतरले. शिवदूतांनी यमदूतांना रोखले. यमदूत आश्चर्याने म्हणाले, हा तर महापापी, जुगारी आणि चोर होता. याने आयुष्यात कोणतेही पुण्य केले नाही. शेवटी तो देवाचा नैवेद्य देखील चोरायला गेला होता. याला नरकातच जागा मिळायला हवी. तेव्हा शिवदूत हसून अत्यंत प्रेमाने म्हणाले, तुम्हाला याचे पाप दिसले, पण श्रावणी सोमवारचा महिमा दिसला नाही का? आज श्रावणी सोमवार होता आणि भुकेमुळे का होईना याचा अहोरात्र उपवास घडला. हा मंदिरात चोरी करायला गेला होता, पण महादेवाची पिंडी अंधारात राहू नये म्हणून याने स्वतःच्या वस्त्राची वात करून दिवा तेवत ठेवला, म्हणजेच दीपदान केले. श्रावणी सोमवारी नकळत घडलेल्या या उपवास आणि दीपाच्या सेवेमुळे याचे सर्व जन्मांतराचे पाप भस्म झाले आहे. शिवदूतांनी यमदूतांना पळवून लावले आणि गुणनिधीच्या आत्म्याला सन्मानाने शिवलोकात नेले. श्रावणी सोमवारी झालेल्या ते एका छोट्याशा दिव्याच्या सेवेचे फळ म्हणून महादेवाने गुणनिधीला पुढच्या जन्मी राजा पद्म बनवले. त्यानंतर महादेवाने त्याच्या अखंड भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला देवांचा खजिना सांभाळणारे धनाधीश कुबेर म्हणजेच महादेवाचे परममित्र हे स्थान दिले.
ज्याने श्रावणी सोमवारी एका दिव्याची वात सरकवली त्याला महादेवाने संपूर्ण जगाच्या संपत्तीचा मालक बनवले. श्रावणी सोमवारची अथांग कृपा. श्रावण महिन्यात महादेव इतके दयाळू असतात की भक्ताने नकळत किंवा अज्ञानात केलेली छोटीशी सेवाही ते प्रेमाने स्वीकारतात. पापाचा नाश आणि करुणेचा वर्षाव. माणूस कितीही भरकटलेला किंवा पापी असला तरी महादेवाची पायरी गाठल्यावर आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ईश्वर त्यांचा उद्धार करतो. शेवटी भाव महत्त्वाचा. महादेवाला मोठा देखावा नको असतो. एका श्रावणी सोमवारी लावलेला लहानसा दिवा किंवा वाहिलेल्या पाण्याचा तांब्याही तुमचे संपूर्ण आयुष्य उजळून टाकण्यासाठी पुरेसा असतो. श्रावणी सोमवारची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा गोष्टी ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.